हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 13 मे 2024 वार सोमवार. पाहूया ठळक बातम्या. राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असून काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत रविवारी, सोमवारी तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 13 तारखेला पुणे, शिरूर, मावळ तालुक्यात मतदान होणार आहे. मतदान योग्य रीतीने पारदर्शकपणे पार पडावे यासाठी आवश्यक ती उपाययोजना प्रशासनाने केली आहे. मतदान केंद्रावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाने कोणतीही कसर ठेवली नाही. मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचे फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूट करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 100 मीटर आवारात मतदाराला त्याचा फोन नेता येणार नाही. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे मॅगी नूडल्स खाल्ल्याने एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर कुटुंबातील आणखी काही सदस्यांना मॅगीमुळे विषबाधा झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना 9 मे रोजी घडली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली आहे. दिल्लीतील 2 रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली अग्निशमक विभागाने सांगितले की त्यांना बुरारी आणि मंगोलपुरी येथील 2 रुग्णालयातून बॉम्बच्या धमक्यांची तक्रारी मिळाल्या. अग्निशमक विभागाला बुरारी सरकारी रुग्णालयात आणि दिल्लीतील मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयातून कॉल आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यातील विविध ठिकाणी मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून या बिगर मोसमी किंवा पूर्व हंगामी पावसामुळे नागरिकांचे हाल होत असून शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. मान्सूनचे आगमन व्हायला अजून 1 महिना कालावधी असताना पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेल्या ओळखीतून त्याला स्वतःचे अश्लील फोटो पाठवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने महिलेला महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून 16 लाख रुपये उकळले आहेत. शिवाय तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली आहे. कामोठे परिसरात राहणाऱ्या उच्च शिक्षित महिलेसोबत ही घटना घडली. भरधाव ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहन चालकाचा केबिनमध्ये दबून जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सिंदेवानी बडेगाव मार्गावरील डोला घाट जवळ घडला आहे. मुंबईमध्ये वीज बिल न भरल्याचा मेसेज टाकत एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला गंडा घालत त्याच्या खात्यातून हजारो रुपये उकळण्याचा प्रकार सहार पोलिसांच्या हद्दीत घडला. या विरोधात कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यावर पोलिसांनी अनोळखी भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला आहे. काल मदर्स डे होता आणि कालच्या दिवशी एका आईने आपल्या मुलीला उलटण्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. मुलगी ओरडल्याचा आवाज बाहेर येत होता, त्यामुळे तिच्या आईने तिचा गळा दाबून आवाज बंद केला आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचा हा व्हिडिओ तिच्या वडिलांनी स्वतः शूट केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईने जंगलात सोडून दिलेल्या 3 वर्षांच्या मुलीचा उपासमारीने मृत्यू झाला. उत्तर छत्तीसगडमधील लोरमी भागातील जंगलात 4 दिवसांच्या शोधानंतर या चिमुकलीचा मृतदेह सापडला. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.